नमस्कार, मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचे भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये। मैत्रिणींनो, आज तुमच्यासाठी झणझणीत चमचमीत अशी रेसिपी घेऊन आलेली आहे मी। लाल मिरच्यांचे लोणचे। बाजारामध्ये ज्या लाल पिकलेल्या मिरच्या असतात त्यांचे हे झणझणीत असे लोणचे आहे बघा। एकदम टेस्टी असे लोणचे आहे आणि 15 दिवस ते फ्रीजच्या बाहेरसुद्धा टिकू शकतं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तर महिना 2 महिने आरामात टिकतं। एक वेगळीच अशी टेस्ट या लोणच्याची आहे आणि करण्यासाठी सुद्धा खूप सोपी आहे। जसं की आपण ठेचा बनवतो त्याच पद्धतीने हे लोणचं आज आपण बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मैत्रिणींनो, मला माहिती आहे तुम्ही भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, तर लगेच आपण भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरू करूया। इथे बघा, मी 1 पाव किलो लाल मिरच्या घेतलेल्या आहे। बाजारामध्ये अशा रेड कलरच्या पिकलेल्या मिरच्या येतात। तिखट घ्यायचे आहे की कमी तिखट घ्यायचे आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता। त्यानंतर मी ते 1 वाटी लसूण छान स्वच्छ करून घेतलेला आहे, तो सुद्धा मी याच्यामध्ये टाकत आहे। आणि ह्या मिरच्या आपल्याला कमी गॅसवरती भाजायच्या आहे। जर आपण फुल गॅसवरती ह्या मिरच्या भाजल्या तर त्यावरून लगेचच करपट होतील, काळ्या होतील आणि आतपर्यंत नाही भाजणार। त्यामुळे आपल्याला एकदम मंद गॅसवरती ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहे। 8 ते 9 मिनिट साधारण या मिरच्यांना भाजायला लागतात। बघा, आपल्या मिरच्या भाजलेल्या आहे। आता आपण ह्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत। बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत असताना इथे आपल्याला ह्या लोणच्याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आपण लिंबाचा रस टाकणार आहोत आणि त्याच लिंबाच्या रसामुळे खूपच छान अप्रतिम अशी टेस्ट या लोणच्याला येते। बघा, मी ते साहित्य पूर्ण याच्यामध्ये काढून ठेवलेलं आहे वाटीमध्ये। आता सर्व साहित्य मी थोडं या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि शेवटी आपण पूर्ण एकत्र मिक्स करून घेणार आहोत। त्यामुळे बघा, इथे मी आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घेत आहे। बघा, मिरच्या असतात त्यामुळे मीठ थोडं जास्तच टाकायचं असते। इथे मी 1 वाटी लिंबाचा रस काढून घेतलेला होता, तो अर्धा मी या मिश्रणामध्ये टाकलेला आहे। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। बघा, एकदम फाईन अशी पेस्ट नाही बनवायची या मिरच्यांची, थोडं जाडसर असं आपल्याला दळून घ्यायचं आहे। कलरसुद्धा खूप छान येतो या लोणच्याचा आणि टेस्टसुद्धा अप्रतिम लागते। तर बघा, राहिलेल्या अजून ज्या काही मिरच्या आहेत त्या परत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि राहिलेला लिंबाचा रससुद्धा याच्यामध्ये आपण टाकणार आहोत। बघा, लसूणसुद्धा छान भाजलेला आहे आपला। जिरेसुद्धा टाकायचे आहे। मी पहिल्या भांड्यामध्ये टाकले नव्हते। आता हा पूर्ण लिंबाचा रस इथे टाकून घेत आहे, परंतु सर्व मिश्रण आपल्याला नंतर एकत्रच करायचं आहे। त्यामुळे आता या भांड्यामध्ये मी जिरे टाकून घेतलेले आहे, मीठसुद्धा टाकलेले आहे। आता हे सर्व परत आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। बघा, हे सर्व बारीक झालेलं आहे। आता एका भांड्यामध्ये हे सर्व काढून घ्यायचं आहे आपल्याला। बघा, सर्व मिश्रण आपल्याला त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि इथे 1 वाटी तेल मी गरम करून घेतलं आहे। बघा, या वाटीने 1 वाटी तेल छान कडक गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये टाकायची आहे मोठा चमचा मोहरी। मोहरी छान तडतडल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे। आणि आता हे तेल टाकायचं आहे आपल्याला आपल्या लोणच्यामध्ये। बघा, तुम्ही थंड झाल्यावर सुद्धा हे लोणच्यामध्ये तेल टाकू शकता किंवा गरमसुद्धा टाकू शकता। आता हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। झाली आपली झटपट लोणचे तयार।
एकदम सोपी आणि लवकर बनणारी ही रेसिपी आहे आणि जेवणाला आपल्या टेस्ट आणणारी सुद्धा चटणी आहे। आता जेव्हा आपण पावभाजी करतो तेव्हा पावभाजीमध्ये सुद्धा या चटणीचा, या लोणच्याचा आपण वापर करू शकतो। आपण याला लोणचंही म्हणू शकतो किंवा चटणीही म्हणू शकता, लाल मिरच्याचा ठेचाही म्हणू शकता, म्हणायला काहीही म्हणू शकता, पण टेस्ट महत्त्वाची। तर अप्रतिम अशी टेस्ट या लोणच्याची आहे। नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी सांगा आणि तुमचे लोणचे कसे झाले ते सुद्धा मला सांगा। मला किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि टेस्टसुद्धा खूप छान येते या लोणच्याची। तर भाकरीबरोबर, वरण भात जेव्हा आपण खातो तेव्हा त्यासोबत, खिचडीसोबत, पोळीसोबत अप्रतिम अशी टेस्ट या लोणच्याची लागते। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा। आपण भेटत राहू अशा नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू।